नमस्कार, मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आजच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून होत आहे। बघू शकता आमची देवपूजा इथं झालेली आहे आणि झाडाला दोन सुंदर सुंदर अशी जास्वंदाची फुलं पण आली होती। काय केलंय रे? किती राडा केला आयुष। मसाला हे टोस्ट सगळं तर मीच कापून दिलंय। सगळं तर मीच कापून दिलंय। तिसरं ताट ही आमच्या कुंडीत लावलेली कोथिंबीर मस्तपैकी एक पेंडी तयार होईन अशी कोथिंबीर आली होती आणि आज आम्ही ती काढलेली आहे। आज मी बनवणार आहे उडीद वडा, ह्याला मेंदूवडा पण म्हणतात। त्यासाठी मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे। हा नानकेटचा प्रकार आहे। आमच्या इथं ह्याला बदाम म्हणतात, तुमच्या इथं ह्याला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा। इथं माझी चाललेली आहे सांबर आणि उडीद वडे बनवायची तयारी। चला तर बनवूयात, कसं बनतात बघूयात। सांबर कसं बनवायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, त्याच्यामुळे काय मी सांबरचा व्हिडिओ केला नाही आज। फक्त आता जसं रेडी झालेलं आहे ते दाखवते मी। असं दिसतोय आज नारळाची चटणी केलेली आहे। नारळाची चटणी पण मागच्या एका व्हिडिओमध्ये इडली सांबारच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती कशी बनवायची। ते पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशी केलेली आहे। त्याचा पण व्हिडिओ आज मी काय घेतलेला नाही, डायरेक्टली फक्त दाखवते तुम्हाला। इथं मी उडीद वड्यासाठी उडदाची डाळ भिजत घातलेली होती, ती वाटून घेतलेली आहे। ह्याच्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून ह्याचं सोडा मीठ घालून मिश्रण तयार केलेलं आहे आणि आता मी वडे सोडणार आहे। ह्याचे पहिल्यांदा बनवतीये त्याच्यामुळे वडे कसे गोल येतात कसे येतात माहित नाही। चला ट्राय करूयात पहिल्यांदाच। इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मला वाटतं की ह्याच्यावर करून बघावं पहिल्यांदा कसं होतंय। डिशवर आलेला आहे गोला आकार, आता त्याच्या तेलामध्ये सोडायचा। आता हाच टास्क मोठा आहे। तेल गरम झालं का पाहूयात आधी। तेल छान गरम झालेलं आहे। तेलामध्ये हे मस्त सुटलेलं आहे, बघूयात कसं ते। डिशला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं। ते सहज पडलं नाही बरं का, मला त्याला चाकूने थोडंसं हलवावं लागलं तेव्हा ते पडलेलं आहे। पण आकार जसं पाहिजे तसं आलेला आहे छानपैकी। सोडा घालतात की नाही ह्याच्यात, ह्याचं कन्फ्युजन आहे होतं बरं का मला, घालतात की नाही। पण मी माझ्या मनानुसार घातलेलं आहे थोडंसं सोडा। घालतात की नाही मला कमेंटमध्ये सांगा बरं। आणि आपला डिशचं आयडियानं काम केलेली आहे। इथं छानपैकी झालेलं आहे बालुशाही सारखं एकदम मस्त असं, जसं पाहिजे तसा आकार आलेला आहे। दोन्ही पण छान झालेले आहे।
आतमधून पण चांगलं तळून घेते, कारण की ते पीठ राहायला नको म्हणून जरा जास्त वेळ तळून त्याला. तेलकट राहायला नको म्हणून मी चाळण पण वापरते आणि टिश्यू पेपर पण वापरते. जास्त काय पण करपट नको व्हायला, लगेच काढून घेतली मी. पाहू शकता कशी मस्त आपले झालेत वडे, आणि मला जमले पण पहिल्यांदा बनवले तर. बघू शकता कसे झालेले आहेत वडे. थोडी साईज लहान झाली, आणखी मोठी पाहिजे ह्याची साईज, पण चला ठीक आहे, बिघडण्यापेक्षा इतकी मस्त आहे. आता अशाच प्रकारे मी बाकीचे वडे सोडून घेते हळूहळू एक एक करून. चुकलं. हे पीठ लय चिकट असतंय, हाताला चिटकते. ते हातावरती लोक कशी पटापट बनवतात काय कळत नाही, ते लोकांना सवय झालेली असते ना. मला येतच नाही या हातावर करायला. हा माझा पहिला प्रयत्न आहे बरं का, आणि इतके मस्त झाले आहेत, मला खूप खूप आनंद होतोय आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे, वाया जाण्यासारखं काही झालेलं नाही आहे. आणि छान जमलेलं पण क्रिस्पी पण झालं बरं का, कुरकुरीत लागतंय छान. या सगळ्यांनी मेंदू वडा किंवा डाळ वडे खायला. आज एका कस्टमरसाठी प्रेम दुल्हन ही मेहंदी मी भिजायला घातलेली होती. प्रेम दुल्हन ही मेहंदी हर्बल आहे. हर्बल ही ना ही ब्राऊन कलरची मेहंदी आहे. यातून ब्लॅक कलर बी येते. मागच्या व्हिडिओमध्ये मेहंदी कशी कालवायची, मेहंदी कशी अप्लाय करायची ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हा आधी 65 रुपयाचा पॅक होता, आता 80 रुपयाला भेटतो. पण पूर्ण केसांसाठी पुरेशी अशी मेहंदी येते याच्यामध्ये. आणि ह्याच्यावर पूर्ण लिहिलेलं आहे याचे साईड इफेक्ट वगैरे, आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे ते पण लिहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. बाय.